भारत माता की जय जवान। महेश नवीन फलंदाज सूरज इथं मात्र समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण आपण पाहतोय सिंगल रन साठी धावसंख्या सिंगल आहे वाढते. नेक्स्ट मॅच इथान्स इंटरप्राइजेस विरुद्ध विहाना सुपर किंग्स या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघांना एक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. यातून मात्र अतिशय सुरेख फटकाने चेंडू निघून जाते सीमा पार दणदणीत चौकार. आजच्या दिवसामधील पहिला चौकार फलंदाजाच्या बॅट मधून मंगेश चौधरीच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळतो आणि चौकारीने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 4 ने 9 वर पोहोचते. चांगला फटका ओब्रॉयचा चांगला फटका पाहायला मिळाला होता. यावेळी ऑनड्रायचा फटका गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13 धावा. यावेळी मात्र समोर केलेला चेंडू आणि वन बाउंड चेंडू निघून जातोय या सीमा पार लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज मंगेश चौधरी. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार. चौथा जर आला तर आयोजन कमिटीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी चेंडू पडल्यानंतर खूपच वळतोय निर्धाव चेंडू. या स्पर्धेमध्ये एखादा गोलंदाज सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेतोय तर एखादा फलंदाज 50 पूर्ण करतोय तर आयोजन कमिटीकडून त्याला रोख पारितोषिक देखील दिलं जाणार आहे. 17 धावा 2 षटकांची समाप्तीनंतर पुढील सामना हितान्स इंटरप्राइजेस विरुद्ध विहाना सुपर किंग्स या दोन संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघाने आपण 4 षटकांच्या अगोदर चौथं षटक समाप्तीच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दिशा भरकटले पंचांचा इशारा वाईट. अव्वांतर धाव वाईट चिरूपणे धावसंख्या 18. उद्घाटन सामना आपण रॉयल किंग्स विपक्ष मायरा इंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये पाहतोय. यावेळी फुलटाच चेंडू होता. यावेळी मध्ये क्लीन बोल्ड वेगवान चेंडू आणि फलंदाज बाद बोलच्या आज देखील जरा किसमें कितना है दम आणि नक्कीच आज दमकम पूर्णपणे पाहायला मिळेल. घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज महिपाल तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावपलक स्थिर 19. यावेळी मात्र सुरेख फटका गॅप मधून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीमापार चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र गॅप हे शोधू शकलेले नाही. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 25 धावा.
सुरेख फटका गॅप मधून चिडून निघून जातोय सीमा बार दणदणीत चौकार. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. धावसंख्या 29 29 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गतीमध्ये परिवर्तन गतीला ओळखलं पारखलं आणि पुन्हा एकदा हा चौकार फलंदाज बॅट मधून ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग रिझन मधून हा चौकार. समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 333 बरोबर 11च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत रॉयल किंग्स या संघाने. नेक्स्ट मॅच हितांशी इंटरप्राइजेस विरुद्ध विहाना सुपर किंग्स या दोन संघामध्ये असणार आहे. या षटकाच्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे, अन्यथा आपल्याला इशारा येतोय 5 धावा धावप्लॅक मध्ये जोडल्या जातील. जय संघाच्या संघाने एक लेट रिपोर्ट 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पंचांचा वाईटचा इशारा आव्हान दादा वाईटच्या रूपाने हितांशी इंडोबाजी संघाने एकदा पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. यावेळी मध्ये हा चौकार. यायला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या शॉर्ट फ्रंट रिजन मध्ये. तो मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. जो मैदानावर टॉस घेऊन गेले होते टॉस आमच्या समर्थन कक्षामध्ये पोहोचलेला आहे. इस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलं नाही आणि इथे मात्र धावचीची संधी होती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. दोघेही भाऊ आहेत. इथं मात्र सुरेख फटका स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार. तर अशा मोतीरामजी पाटील यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये याच्या आपल्या सुभाष टॉस केला जाईल. नागनाथजी मडवी प्रमुख अतिथी आपण पाहतोय आणि त्यांच्या सुभाष टॉस केला जाईल हितांशी इंटरप्राइजेस विरुद्ध विहाना सुपर किंग्स या दोन संघामध्ये हा टॉस केला जातोय. आपण पाहू शकता. तर टॉस केला जातोय. आमच्या मांड्यावरचे शुभ असते आपण पाहू शकता. टॉस केला गेलेला आहे आणि टॉसचा विहाना इंटरप्राइजेस विहाना सुपर किंग संघाने जिंकलेला आहे. शांताराम आणि नॉट स्ट्राइकला कोण
धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष आणि 50 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी मायरा इंटरप्राइज संघाकडून सलमजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते शांताराम आणि महेश. तर पहिले षटक अमर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर घेऊन आलेले आहे. यालो मध्ये पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडू दमदार चौकार चेंडू सीमाभार 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड जाऊन हा चेंडू समोर केलेला आहे मात्र एक धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही. अमर मात्रेने या चेंडूवर वापसी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि त्यानंतर फक्त सिंगल धाव. इथे मात्र अटपट अंदाजामुळे फटका आला आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिजन मधून सीमापार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 9 आणि आणखीन एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आगमन होतोय संतोष मात्रे आणि विष्णू मात्रे यांचं. त्यांचं देखील गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पूर्णपणे खतरा पेश करताना कारण धावसंख्या झालेली आहे ती 17. 50 लक्षाचा मायरा इंटरप्राइजेस संघ पाठलाग करतोय. थोडासा विचार विनिमय करण्यास भाग पाडलेला कारण बिनबाद जिंदाबाद मायरा इंटरप्राइजेस संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. 50 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. आपण पाहतो या घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन 17 धावा. स्वागत आहे. प्लेयर मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर 17 धावा. एली समोर खेळले आहे सरळला लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन मंगेश करून चांगला झेल आणि ते समाप्त झालंय फलंदाज शांताराम याचा खेळ. पूर्वी शांतारामाने आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं होतं. नवीन फलंदाज आता मात्र चैतन्य माली आणि आल्या आल्या चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 21-21. अतिशय लूज चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण सॉफी वर्क 1-2 का 4 चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर 25 धावा आणि बरोबर 25 धावांची आवश्यकता आहे. पावलांचा वापर घेण्याचा प्रयत्न यशस्वीचित. आता पंचांचा तिथे नो बॉलचा इशारा आलेला आहे. मात्र फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 26. नवीन फलंदाज अंकित आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. 50 धावांचं लक्ष आहे आणि 50 लक्षाचा पाठलाग मायरा इंटरप्राइजेस संघ करतोय.
फुलटात चेंडू येतोय ते मात्र हवा त्याचा फायदा उचललेला नाही. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावीने वाढते. धाव प्ले करून 27 धाव 27. आपण सामना पाहतोय मायरा इंटरपाचे विपक्ष रॉयल किंग्स या दोन संघांमध्ये उद्घाटनीय सामना गोलगाव प्रीमियर लीग जीपीएल स्पर्धेमधील सध्या रंगतोय. समोर केलेले आहे क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 28. 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 22 धावांची आवश्यकता आहे. 14ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. मात्र इथून 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकाव्या लागतील. यानंतर सामना ग्रुप बी मधील आपण पाहणार होतो हितांशी इंडोबाचे विपक्ष विहाना सुपर किंग्स या दोन संघांमध्ये. सध्या ग्रुप ए मधील सामना आपण पाहतोय मायरा इंडोबाजेस विरुद्ध रॉयल किंग्स या दोन संघांमध्ये. मंगेश गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. महेश याच्या बॅटमधून चांगला फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही. थोडासा निराश आपल्या फटक्यावर आपण पाहतोय. एक धाव पूर्ण. एका धावने संघाची धावसंख्या 29. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे मायरा इंडोबाच्या संघाला विजयाची बोवणी करण्यासाठी. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करते. सिंगलने संघाची धावसंख्या 30. 20 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 20 धावा. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोअर रिझन मध्ये मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. यावेळी मध्ये सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिझन मधून सीमापार चौकार. धावपलकावर 35 वर पोहोचते. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि हा चेंडू देखील गॅप मधून निघून जातोय सीमापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलगाव प्रीमियर लीगच्या नक्कीच आयोजनामध्ये दम आहे. जीपीएल स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावर 39 धावा 39. 11 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 11 धावांची आवश्यकता आहे या मायरा इंडोबाच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 7-11चं समीकरण. आता चांगली फलंदाजी करताना अंकित पंडित चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठाद्वारे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मत पंचांचा वाटचा इशारा आणि हा 5 धावा धावपलक मध्ये. कॉमेंट्री के बिग बी या बाबे सरांचे ते आगमन होते. वेलकम सिद्दीक बाबे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांचा वाटचा इशारा अव्वांत धावाच्या रूपाने धावसंख्या वाढते. धावपलकावर 45 धाव. 5 धावांची इथून आवश्यकता आहे मायरा इंडोबाच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईट. दिशान गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. धावसंख्या 46. 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र धावचितच्या रूपाने फलंदाज बाद. सामना संपल्यानंतर कुठल्या संघ जिंकू दे कोणी आतमध्ये यायचं नाही. आणि सिद्दीक बाबे सरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएगा.